नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कृपासिंधू स्वामी परिवारामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. कसे आहात सर्व? आनंदी आहात ना? असायलाच हवे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीबद्दल जाणून घेणार आहोत. ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीला हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान आहे. या पवित्र दिवसाची सर्व भक्त संपूर्ण वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. त्यानुसार 2026ची महाशिवरात्री येत्या 15 फेब्रुवारी रोजी म्हणजेच रविवारी साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्रीचा दिवस शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सर्व भक्त महादेवाची मनोभावे पूजा करून व्रत करतात. या दिवशी महादेवाकडे केलेली प्रार्थना पूर्ण होते असे म्हणतात. महाशिवरात्रीचा दिवस हा धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी महादेव व पार्वती देवी यांचा विवाह सोहळा संपन्न झालेल्याची कथा आहे. हा दिवस विशेष मानला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी भक्त महादेवाची विविध पूजा करतात. तसेच या दिवशी संपूर्ण दिवस शंकरासाठी उपवास करतात. हा उपवास दुसऱ्या दिवशी महादेवाची पूजा करून सोडला जातो. शिवभक्तांसाठी महाशिवरात्रीचा सर्वात मोठा उत्सव असतो. या दिवशी सर्व शिव मंदिरात महादेवाचा शृंगार केला जातो. आरती करून सर्व ठिकाणी प्रसाद वाटण्यात येते. शिवरात्रीला महादेवाच्या मंदिरात शिवलिंगाचा अभिषेक करण्याची प्रचंड गर्दी असते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्रत करून जो कोणी मनोभावे शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करून जलाभिषेक करतो, तटभक्तांवरती महादेव प्रसन्न होऊन कृपा करतात. तिथीनुसार महाशिवरात्री 15 तारखेला साजरी केली जाणार आहे. सायंकाळी 5:04 महाशिवरात्री प्रारंभ होणार आहे आणि तिथीनुसार 16 फेब्रुवारी सायंकाळी 5:34 ती समाप्त होणार आहे. या दिवशी पूजा कशी करावी चला तर जाणून घेऊया. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावे, पांढरे कपडे घातले तर अतिउत्तम. त्यानंतर आपल्या घरातील देवाची पूजा करावी. महादेवाच्या शिवलिंगावरती अभिषेक करावा. अभिषेक पाणी किंवा दूध याने करू शकतो. त्यानंतर भस्म लावावे, बेलपत्र अर्पण करावे. त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राची 1 माळ किंवा 11 माळ जप करावा. शिवस्तुतीचे पठण करावे. शेवटी आरती करून महादेवाला नैवेद्य अर्पण करावा. दिवसभरात कधीही शिवमंदिरात जाऊन शिवांचे दर्शन घ्यावे आणि तिथे जलाने किंवा दुधाने अभिषेक करावा. त्यानंतर सायंकाळी प्रदोष काळात आपल्या घरात एक चौरंग मांडून त्यावर वस्त्र अंथरून शिवलिंग स्थापित करावे. शिवलिंगाची अभिषेक करून बेलपत्र वाहून पूजा करावी. महाशिवरात्रीची कथा वाचावी, मंत्र जप व आरती करून पूजा संपन्न करावी आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी व्रत सोडावे. शिवपुराणात प्रभावी उपाय इच्छापूर्तीसाठी सांगण्यात आलेले आहेत. चला तर मग पाहूया ते उपाय कोणते आहेत ते. यश मिळवण्यासाठी तुम्ही शिवपुराणात सांगितलेले हे छोटे छोटे उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी करू शकता. अक्षदा म्हणजे तांदूळ. यांना धार्मिक कार्यात महत्त्व आहे. कोणत्याही मंगल शुभ कार्यात अक्षदांचा वापर होतो. शिवपुराणानुसार अक्षदा वापरून तुम्ही तुमची मनोकामना पूर्ण करू शकता. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरात अक्षदा घेऊन जावे. शिवलिंगाच्या समोर बसून आपली मनोकामना महादेवाला सांगावी व मनात ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत 108 अक्षदा एक एक करून शिवलिंगावरती अर्पण कराव्यात. असे केल्याने तुमची मनोकामना पूर्ण होईल. शिवपुराणात सांगितले आहे, जर एखादी व्यक्ती आर्थिक समस्या, कर्ज यामुळे चिंतित असेल, पैशांचे प्रॉब्लेम सुरू असतील, तर अशा व्यक्तींनी एक सोपा उपाय शिवरात्रीच्या दिवशी करावा. तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी प्रदोष काळात शिवमंदिरात जाऊ शकता. शिवलिंगावरती तुम्हाला 1 मूठ हरभऱ्याची डाळ अर्पण करायची आहे. हरभरा डाळ शिवलिंगावरती अर्पण होणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, संकटे दूर होतात असे मानले जाते आणि कर्जातून मुक्ती मिळते. शिवपुराणात सांगितले आहे की अक्षदा, हरभरा याचसोबत तुम्ही शिवलिंगावरती हिरवे मूग अर्पण करावेत. हिरव्या मुगाची डाळ शिवलिंगावरती अर्पण केल्यास रखडलेली कामे पूर्ण होतात असे मानले जाते. एखादी अपूर्ण इच्छा जी अनेक उपाय करूनही पूर्ण होत नाही, अशा गोष्टी तुमच्या हळूहळू पूर्ण होऊ लागतात अशी मान्यता आहे. त्यामुळे शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती
हिरवे मूग एक एक मूठ अर्पण करावे. शिवपुराणात सांगितले आहे की उडदाची डाळ शिवलिंगावरती अर्पण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. उपायाने तुमच्या करिअरमध्ये प्रगती होते असे मानतात. तसेच आरोग्याच्या समस्या देखील दूर होतात. आयुष्यातील सर्व कष्ट अडचणी संपतात असे मानले जाते. राहुकेतूची महादशा किंवा अंतर्दशा तसेच शनीची साडेसाती, शनिदोष व जन्मपत्रिकेतील कालसर्पदोष असल्यास महाशिवरात्रीला महादेवाची पूजा किंवा उपाय केल्यास आराम मिळतो. त्यामुळे पाहूया शिवरात्रीला ग्रहदोष निवारण्यासाठी कोणते खास उपाय करू शकतो. महाशिवरात्रीच्या दिनी तुम्ही शिवलिंगावरती रुद्राभिषेक करू शकता. हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो. हा अभिषेक केल्याने ग्रहदोष दूर होतात तसेच आयुष्यात येणारे सर्व अडथळे देखील दूर होतात असे म्हटले जाते. तुमच्या कुंडलीतील ग्रहदशा जर अत्यंत खराब असेल तर तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार चांदीचे नाग-नागिन शिवलिंगावरती अर्पण करू शकता. यामुळे सर्व कष्ट पीडा दूर होतात असे म्हटले जाते. शिवपुराणात विवाहासाठी किंवा मनपसंत जोडीदार मिळवण्यासाठी एक विशेष उपाय सांगितला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवमंदिरात साखर घेऊन जा. महादेवासमोर बसून आपली मनोकामना सांगा व एक मूठ साखर शिवलिंगावरती अर्पण करा. या उपायाने वैवाहिक जीवनात देखील गोडवा येतो व इच्छित जोडीदाराशी लग्न होते असे मानले जाते. महादेवाला बेलपत्र प्रिय असल्याने महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही महादेवाच्या पिंडीवरने दुधाने अभिषेक करून 108 बेलपत्र ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत जर वाहू शकता तर तो उपाय अत्यंत फलदायी आहे. हा उपाय सर्वात सोपा असून यामुळे महादेव प्रसन्न होतात व ग्रहदोष देखील निवारण्यासाठी याचा फायदा होतो. शिवमहापुराणामध्ये असे अनेक उपाय सांगितले गेले आहेत. त्यातील काही ठराविकच उपाय मी तुम्हाला सांगितले आहेत. पुढे आता जाणून घेणार आहोत शिवतांडव स्तोत्र पाठ केल्याने काय होते ते. शिवतांडव स्तोत्र हे अत्यंत शक्तिशाली शिवस्तोत्र आहे. हे स्तोत्र नियमित वाचल्याने व्यक्तीच्या जीवनातील अनेक लाभ होतात असे मानले जाते. भगवान शिवाला समर्पित असलेले हे स्तोत्र प्रत्येक भक्तासाठी एक वरदान आहे. त्यामुळे यंदाच्या शिवरात्रीला महादेवाला प्रसन्न करण्यासाठी हे स्तोत्र नक्की वाचा. त्यामुळे जीवनात सुख समृद्धी मिळण्यासाठी फलदायी आणि लाभदायी योग निर्माण होतील. शिवतांडव स्तोत्र हे रावणाने लिहिलेले अत्यंत शक्तिशाली स्तोत्र आहे. रावण हा महान शिवभक्त होता हे सर्वांनाच माहीत आहे. रावणाला महादेवाकडून काही वरदान देखील मिळाले होते. त्याने आपल्या भक्तीने महादेवांना प्रसन्न केले होते. महादेवाची स्तुती असलेले हे शिवतांडव स्तोत्र नियमित वाचल्याने भक्तांना लाभ मिळतात असे म्हटले जाते. आयुष्यातील सर्व अडचणी पीडा यांच्यातून मुक्ती मिळते. तसेच आपल्या आजूबाजूची नकारात्मकता, शारीरिक व्याधी, रोग यातून देखील मुक्ती मिळते. त्यामुळे हे स्तोत्र पॉवरफुल समजले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही हे स्तोत्र पठण केले तर महादेव प्रसन्न होऊन तुमच्यावरती कृपा करतील. त्यामुळे खास महाशिवरात्रीच्या निमित्ताने हे शिवतांडव स्तोत्र तुम्ही नक्की वाचा. आजच्या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला उपाय आणि स्तोत्र सांगितले आहेत ते तुम्ही मनोभावे करा आणि त्याच्यावरती पूर्णपणे श्रद्धा ठेवा. नक्कीच तुम्हाला चांगले फलदायी योग मिळतील आणि तुमची रखडलेली कामे देखील पूर्ण होतील. महाशिवरात्रीच्या पावन दिवशी महादेवाचे आणि पार्वती देवीचे आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहोत. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची कमेंट हीच माझी ऊर्जा. धन्यवाद.